हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, कल्याण, भिवंडी, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांवर सोमवारी मतदान। काही ठिकाणी मतदानाच्या आधीच मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते। भाजपचे नाव घेत उद्धव ठाकरेंचा आरोप। तर गैरप्रकार आढळल्यास त्यांना ताब्यात घ्या, ठाकरेंचं आवाहन। आधी ईव्हीएमवर, नंतर मतदानाच्या टक्केवारीवर आणि आता बोटाच्या शाईवर टीका सुरू। पराभव दिसू लागल्यामुळे आरोप। आशिष शेलार यांचा ठाकरेंवर पलटवार। बीडमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून भाजपकडून बोगस मतदान, व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा आरोप। निवडणूक आयोगाला तक्रार करावी, ते तपास करतील। विरोधकांचा आत्मविश्वास कमी झाला, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। माझ्या देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे देशद्रोही, हिंदू शब्दावरून TV9च्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर ठाकरेंचा प्रत्युत्तर। सुरुवातीला सक्षम नसल्यामुळे भाजपला RSSची गरज होती, आता आम्ही सक्षम। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत JP नड्डांचं मोठं वक्तव्य। भाजप RSSवर देखील बंदी घालू शकतं, राजकीय जन्म दिला त्या संघाला भाजप संपवायला निघालाय। नड्डांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची टीका। JP नड्डांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका, भाजपचा विस्तार झाला। नड्डांच्या बोलण्यामागचा हेतू। बावनकुळेंसह दरेकरांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडणवीस असा उल्लेख। फडणवीस गणपत गायकवाड यांना वाचवू शकले नाहीत, ठाकरेंचं वक्तव्य। मोदीची नकली शिवसेना म्हटल्यावर उद्धवजींना मिरची लागली। फडणवीसांचा खोचक टोला, तर वोट जिहाद करणारी बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। चारित्र्यहीन, गद्दार, भ्रष्टाचारी कमी पडले म्हणून नावाला एक ठाकरे भाड्याने घेतला। उद्धव ठाकरेंचा नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा। उड दुपारी घे सुपारी म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज। काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।